नमस्कार, मी पत्रकार सचिन उपाध्याय जुचंद्र. मित्रांनो, आता आपण आलो आसोबा मंदिर इथे पाहू शकता. अरे नमस्कार. सचिन सुभाष राणे जुने जाणते वडापाव. पाहू शकता श्री आसोबा प्रसन्न ट्रस्टने निमंत्रण आसोबा मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मिती बुद्ध पौर्णिमा शके 1946 गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी दुपारी 12:15 वाजता श्री नंददेवी महाराज दुर्गा साधू आश्रम वसई पश्चिम यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर या महोत्सवात आपण उपस्थित राहून मुलींच्या दर्शनाचा भंडाऱ्याचा लाभ घ्यायला जमणार नाही. पाहू शकता. हां दादा नमस्कार. आलो जरा मंदिर दाखव. बंधू कुणाल पाटील कुणाल पाटील तुला पाठी माहिती दादा 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 बाबा माहिती नाही महिंद्रावर थांबायला पाहिजे. महिंद्र इथं गेलं जायला बाबा तुमचं तो कोणा सचिनला गेलं ना या मंदिराची हिस्ट्री अशी आहे जे ब्रिटिश काळात कस्टमचे लोक होते, त्यांच्या इकडे चौक्या होत्या. ते बरेचसे लोक एकत्र होऊन कस्टमच्या लोकांनी या आपल्या नवी खार बोलतात त्याच्यामध्ये एक 6x6 असं छोटंसं मंदिर बांधलं होतं आणि त्या मंदिरामध्ये लाकडाची मूर्ती होती. तर आम्ही त्यावेळेला असं माझा मित्र दत्तागाडी, महेंद्र, आपला केदार पाटील असे आम्ही मित्र लोक जमून त्या मंदिरात गेलो. मंदिरात बघितली तर ते लाकडाची मूर्ती होती, तिला ते विणवी लागली होती, सडली होती. मग तिथे आम्ही बसताना असा विचार केला असं मित्र लोकांनी की इथे हे मंदिर तर असं झालेलं आहे, पुराणं झालेलं आहे, तर इथे दिवाबत्ती पण होत नाही लांब असल्यामुळे.
म्हणून आम्ही लोकांनी काय ठरवलं की हे मंदिर आपण गावाजवळ आणू. ते महाराजांना वगैरे विचारलं पंडितांना की इथे मंदिर आणलं तर चालेल का. तर तिथे दिवाबत्ती लावता येत नाही, त्या कारणास्तव आम्ही इथे आणलं. इथे आणलं आणि 25 वर्ष अगोदर हे आम्ही इथे एक छोटंसं मंदिर 10 बाय 10चं बांधलं होतं. त्याच्यामध्ये हसोबाची नवीन मूर्ती पूर्ण मूर्ती घोड्यावरची ती आपल्या गावातले रामचंद्र पेंटर बाबा त्यांनी आम्हाला ती मूर्ती बनवून दिली होती. आता त्याला झाली 30 वर्ष. 30 वर्ष झाल्यानंतर हे मंदिर आमचं खाली गेलं. इथे भरणी झाली, लोकवस्ती वाढली, मंदिर छोटं पडायला लागलं. 10 बाय 10चं मंदिर होतं. मग आता पुन्हा आम्ही सगळ्यांनी आमची कमिटी, आसोबा ग्रुपची कमिटी, दत्तादाडी, मी, केदार पाटील ह्या लोकांनी, महेंद्र पाटील ह्या लोकांनी आम्ही ठरवून एक अशी कमिटी बनवली. जुनीच होती आमची कमिटी, पण आम्ही निर्णय घेतला की हे मंदिर आपण पुन्हा एकदा बांधू. पुन्हा बांधताना थोडंसं मोठं करू असा एक संकल्प सोडला. आणि एक आसोबाचंच मंदिर होतं, पण थोड्या वेळाने काय परत अशी चर्चा व्हायला लागली. इथे लोकवस्ती वाढलेली आहे, UP बिहारचे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी पण काहीतरी असावं. आसोबा तर आमच्या गावाचं दैवत आहे. पूर्वी आमचे बाबा आजोबा हे सांगायचे की हा आसोबा आसोबा देव पूर्ण आपल्या गावात फेरी मारायचा. तर हे दैवत तर आमच्या आसोबा देवा जुचंद्र गावचं दैवत आहे. तर इथे जी पब्लिक वाढली, UP बिहारचे लोक आले आणि इथे बऱ्या मोठ्या प्रमाणात आले. तर त्यावेळेला आपण असं ठरवलं की यांच्यासाठी पण काहीतरी या मंदिरामध्ये मूर्ती वाढवून करूया. त्याच्यामध्ये माझा भावाचा मुलगा, आपला नगरसेवक कन्हैया बेटा भोईर याने देखील आम्हाला सल्ला दिला की बघा ह्याच्यामध्ये या लोकांच्या पण आस्थेचा विचार करून ह्याच्यामध्ये एखादी मूर्ती वाढवा. तर आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या गावाचा यांचा आस्थेचा विचार करून इथे 2 मूर्ती आम्ही वाढवल्या. एक शंकर भगवान परिवार आहे त्याच्यामध्ये, आणि एक आपली देवीची मूर्ती आहे याच्यात. अशा 3 मूर्त्या हे मंदिरात बांधल्या. आणि हे मंदिर बांधण्यासाठी आमच्या गावातील आमच्या ग्रुपमधले ह्या लोकांनी खूप मोठं सहकार्य केलं, म्हणून हे मंदिर साकार झालं. आणि मी ज्यांनी आम्हाला मदत केले त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यांना आसोबा देव आणि आपले देवी देवता त्यांच्या आयुष्यात भरभराट करो अशी मी त्यांना देवाकडे प्रार्थना करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं आहे, जेवण घ्या आता. काय म्हणतो बरं या साईड
सचिन इकडे सचिन ते बस बस ते बस दर्शन झालेलं आहे आपलं. सकाळची बघत ती व्हिडिओ नाना बाबाची खतरनाक सकाळी गेली ती बस जागे ते प्रशांत गेलं तरी कोणतरी आणून सोडेल तुला टेन्शन. बरं आहे. आणि आता भंडारा चालू आहे, पाहू शकता. सर्वांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यायला या. माझा व्हिडिओ आता जाईल, ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांनी इकडे भंडाऱ्याचा लाभ घ्यायला या. काय पकडायचं निकाल याद आहे ना. कहाँ जाएगा? धन्यवाद. घेऊन घ्या. धन्यवाद. जय असोबा देव प्रसन्न.